कधी कधी शांत उभं राहून एक विचार केला ना तर अंगावर काटा येतो. हे जे आजूबाजूला एवढं सुंदर जग दिसतंय, मोठमोठे हॉटेल्स, इमारती, रस्ते, हॉटेल्सवर चमकणारे साईनबोर्ड्स, हे सगळं एक दिवस या दुनियेत असणार आहे. पण एक दिवस हे सगळं बघायला आपण या दुनियेत नसणार आहे. आयुष्य किती अनप्रिडिक्टेबल आहे बघा. काल परवा कारमधून फिरायला गेलेली 4 मुलं अपघातात जागीच संपली. आता 2030 मध्ये 2050 मध्ये या दुनियेत काय बदल होणार आहे याच्याशी त्यांचा काहीच संबंध उरला नाही. आपलं असणं फक्त ठराविक काळापुरतं आहे. मला एक सांगा, मार्केटमध्ये आता AI आलंय, एवढी मोठी टेक्नॉलॉजी आली आहे, पण आपल्या मागच्या पिढीला याबद्दल काय आयडिया आहे का? आणि आपली पुढची पिढी यापेक्षाही स्मार्ट होणार आहे, ते बघूनच आपण थक्क पडणार आहोत. सांगायचा मुद्दा हाच आहे की एवढी सगळी धावपळ, पळापळ, एकमेकांवर जळणं, स्वार्थ, मोठेपणा दाखवणं, राग, या सगळ्या गोष्टींना एक दिवस पूर्णविराम मिळणार आहे. आणि तो म्हणजे आपला शेवट. मग एवढा इगो, एवढा ताण कशासाठी? मित्रांनो, म्हणून म्हणतोय, जे काय करायचे आहे ना ते स्वतःच्या अटींवर स्वतःला खुश ठेवून करा. हे समाजातले 4 लोक काय म्हणतील हा विचार करण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, ते समाजातले 4 लोक पण एक दिवस या दुनियेत नसणार आहेत. उद्या पुढच्या पिढीला हे माहीत पण नसणार आहे की कोण ते 4 लोक तुम्हाला काय काय बोलत होते. हे बघा, चमकलं तर नाव चमकेल, नाही तर आपलं अस्तित्व होतं का नव्हतं हे पण कुणाला माहीत नसणार आहे. जगाचा नियम आहे, दुनिया आज पण आहे आणि उद्या पण तशीच राहणार आहे, पण एक दिवस आपण या दुनियेत नसणार आहे. त्यामुळे 4 लोकांचा विचार सोडा आणि स्वतःच्या स्वप्नांवर लक्ष द्या. आता तुम्हीच सांगा, त्या 4 लोकांच्या भीतीपोटी तुम्ही स्वतःची स्वप्न मारणार आहेत का? तुमचं मत काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा.